नमस्कार भावांनो, मी मारिसन नावाचा पिक्चर बघितला जो मल्याळम इंडस्ट्रीचा आहे। आता तो पिक्चर मी बघितला तो म्हणजे फहद फाजिल यांच्यासाठी जे ऍक्टिंगचं पॉवर हाऊस आहे। पण पिक्चर संपल्यानंतर मी फॅन बनलो तो म्हणजे त्यांच्याबरोबर जे मेन ऍक्टर आहेत ते वडिवेलू। आता खरा प्रोटॅगॉनिस्ट कोण आहे याचा आपल्याला पोस्टर बघितल्यावर असं वाटतंय की फहद फाजिल असतील, पण नाही, याचा खरा प्रोटॅगॉनिस्ट म्हणा किंवा अँटॅगॉनिस्ट म्हणा ते वडिवेलू आहेत। आता पिक्चर बद्दल बोलायचं झालं तर पिक्चरच्या स्टोरी बद्दल याच्यामध्ये एक असा माणूस आहे जो चोर आहे। चोराचा रोल केलाय फहद फाजिल यांनी, जो एक सिंपलचा चोर आहे, म्हणजे दरोडेखोर नाही, साध्या सुध्या चोऱ्या करतोय। त्याची आई आहे, म्हणजे चांगलं त्याचं चाललेलं असतं, किरकोळशा चोऱ्याच करत असतो। त्याला एके दिवशी एक माणूस भेटतो। आता त्याची जी लाईफ जी चालू असते फहद फाजिलची, छोट्या मोठ्या चोऱ्या करणं, पोलीस त्याला धरतात, तो सुटतो, परत चोऱ्या करणं, हेच त्याचं रुटीन असतं। मग एके दिवशी त्याला एक मोठा हात मारायचा असतो। मग तो एका घरात घुसतो आणि तिथं घरात घुसल्यानंतर त्याला एक माणूस दिसतो जो असतो वडिवेलू। आता तो बांधून ठेवलेला असतो, त्याला एकानं कोणीतरी बांधलेला असतं। आता जेव्हा तो घरात घुसतो आणि त्याला तो माणूस भेटतो तेव्हा तो माणूस त्याला ऑफर करतो की मला सोडव, मी तुला 25,000 देतो। फहद फाजिल त्याला सोडवतो आणि जेव्हा सोडवतो एटीएम मधून पैसे काढताना फहद फाजिल बघतो की त्या माणसाच्या अकाउंटमध्ये 25 लाख रुपये। 25 लाख रुपयात हे दिसल्यानंतर फहद फाजिलच्या डोक्यात, खुरापती डोक्यात एक आयडिया सुचते, ती म्हणजे काय, ह्याचे सगळे पैसे लुटायचं। आता हे कुठल्या पण साध्या मोठ्या चोराच्या डोक्यात येणारच, पण जसं काही ही आयडिया येते आणि ती इम्प्लिमेंट करायला चालू करतो, तिथून खरं एक म्हणजे असा प्रवास चालू होतो ना जो इतका सुंदर, कॉमेडी आणि निसर्गरम्य आणि बघायला आपल्याला मनाला डोळ्याला आनंद देणारा आहे ना, जबरदस्त। आणि ती त्यांची जी जर्नी चालू होते ती रोडवरून चालू होते, कारण त्या माणसाला जायचं कुठं असतं हे त्याला माहित असतं पण आणि नसतं पण। आता असं मी का म्हणतोय, कारण त्या माणसाला रोग असतो तो म्हणजे अल्झायमर, विसरायचा रोग। ठराविक वेळेनंतर तो गोष्टी विसरत असतो। आता त्या गोष्टीचा फायदा घेत फहद फाजिल त्याच्याकडून तो 25 लाख रुपये घ्यायला, तो काय म्हणतो आपण, यशस्वी होतो की नाही आणि त्याच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम येतात, तो माणूस तसं विसरत का असतो, त्याची काय बॅक स्टोरी आहे। आणि इंटरव्हल पर्यंत हा मस्तपैकी एकदम कॉमेडी सुंदर असा चाललेला पिक्चर अचानक एक तासा दीड तासानंतर थरारक असा बनतो आणि आपल्या सीटला खिळवून ठेवतो, इतकंच मी म्हणेन। आणि तुम्हाला सुरुवातीच्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत पिक्चर तुम्हाला उठू देणार नाही, म्हणजे एवढी मात्र माझी गॅरंटी आहे। आता फहद फाजिल म्हटलं आणि मल्याळम इंडस्ट्री म्हटली की क्वालिटीची गॅरंटी, यात काही वाद नाही। सध्या मल्याळम इंडस्ट्रीवाले खाऊन काय काय खाऊन पिक्चर बनवा लागले त्यांचं त्यांनाच माहीत। सगळे पिक्चर हे टॉप नॉच म्हणजे उच्च दर्जाचे असतात। आणि आपले मराठीवाले बनवा लागलेत वडापाव, जो आपण खातोय फक्त, हेच खाऊन ते बनवा लागलेत, हे तर कळलं। बस जाऊ दे तिकडं। मारिसन म्हणजेच काय, मारीच आणि मारीच याचा संबंध हा रामायणाशी आहे, जो एक राक्षस असा संदर्भ आहे त्या टायटलचा। हे टायटल एकदम म्हणजे उच्च कोटीचं आणि व्यवस्थित त्याला सुटेबल असं आहे। आणि ते सुटेबल का आहे हे पूर्ण अर्धा पिक्चर झाल्यानंतर आपल्याला कळतं। परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर फाफाच्या परफॉर्मन्स बद्दल आपण बोलणारे म्हणजे काय, आणि दुसरं जे कौतुक आहे ना ते म्हणजे वडिवेलू यांचं, जे सुरुवातीला इतकं गुंतागुंतीचं असं गुंतागुंत त्याच्या आठवणीमध्ये, साध्या सोप्या राहणीमानामध्ये असणारं कॅरेक्टर नंतर काय वेगळंच बनतं। ते काय वेगळं बनतं हे तुम्हाला चित्रपटामध्ये बघायला मिळेल। मी एकदा अवश्य तुम्हाला बघायला रिकमेंड करेन हा पिक्चर, एकदा तुम्ही नक्की बघा। मारिसन नावाचा आहे, आता हिंदीमध्ये नेटफ्लिक्सवर आलेला सुद्धा आहे। अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।